जाणारं श्राद्ध. आता हे प्रेतकर्म आपलं चालू आहे ना, तर आपण एकालाच उद्देशून हे कार्य करतो. जोपर्यंत आपलं ते 11व्याचा विधी होत नाही तोपर्यंत आपल्याला या सपिंडी करणारा म्हणजे 12व्या दिवसाला हात घालता येतो. इथे काय येतात, पितृपितामह प्रपितामह वृद्ध प्रपितामह असं येतं. प्रेत आहे, अजून प्रेत आहे. पण सपिंडीमध्ये प्रेतत्व निवृत्त्या पितृलोक प्राप्त्यर्थम. आत्तापर्यंत जेवढे जे संकल्प झाले ते प्रेतत्व निवृत्त्या उत्तम लोक प्राप्त्यर्थम. फक्त आजचा संकल्प आपला हा वेगळा की पितृलोक प्राप्त. मग त्याच्यानंतर आपण केलं ते पिंडदान केलं. 3 नमस्कार सांगितले होते, एक अग्नीला, एक खाली पिंडाला आणि त्या 16 श्राद्धाला. 16 जे पिंड होते ते पण पुढच्याच गावाचे सगळे पिंड आहेत. पूर्वी असं असायचं की वर्षभर सूतक पाळून नंतर हे श्राद्ध करायचे, सपिंडी श्राद्ध करायचे. म्हणजे आधीच्या युगातलं सांगायला मी तुम्हाला. मग प्रत्यक्ष गरुडाने हा प्रश्न विष्णूंना विचारला की किंवा हे कसं काय तुम्ही असं सांगता की बाबा 12 वर्षभर सूतक पाळून नंतर या सगळ्या गोष्टी करायच्या, म्हणजे सपिंडी श्राद्ध करायचं वर्षभरापर्यंत सगळं ठेवून. तर वर्षभरापर्यंत करता राहील याची काय गॅरंटी आहे, याचा काय हे. तर त्याच्यामध्ये विष्णूंनी असं सांगितलं की अपकृष्येनं जे आपण 16 श्राद्ध केले, पहिल्यांदा ते वर्षभराचे श्राद्ध असायचे म्हणून आपण ते एकोद्दिष्ट विधीना म्हणजे एकाला उद्देशून फक्त प्रत्येक महिन्याचं एक पिंड ठेवून त्याला 16 श्राद्ध असं म्हणतात. ते वर्षभराचं करून घेतलं आणि त्याचा अधिकार, याचा अधिकार म्हणजे हे सपिंडी श्राद्ध आपलं जे चालू आहे त्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी आपल्याला ते करणं गरजेचं आहे. ते तुम्ही अपकृष्येनं करा. अपकृष्येनं म्हणजे काय की पहिल्यांदाच ते सगळ्या गोष्टी करून घ्या, त्याचा अधिकार प्राप्त करून घ्या. 12व्या दिवशी सपिंडीकरण करा आणि मग नंतर सूतक निवृत्ती झाल्यानंतर पुन्हा वर्षभराचे जे मासिक श्राद्ध आहेत ते तुम्ही त्या दिवसाला करा असं सांगितलं. कारण की तो त्यांचा वर्षभरापर्यंतचा प्रवास आहे आणि त्या दिवशी त्या गावामध्ये थांबतात, त्यांना ते अन्न मिळालं पाहिजे असं त्याच्यासाठी ते नियोजन आहे. आणि मग हे जे श्राद्ध आपण केलं त्याला म्हणतात सपिंडीकरण श्राद्ध. म्हणजे आता हा जो आडवा पिंड आहे तो आडवा पिंड आपल्याला तो कापायचा आणि पुढच्या 3 पिढ्यांमध्ये मिक्स करायचा. म्हणजे याला म्हणतात पिंड संयोजन. म्हणजे पुढच्या ज्या 3 पिढ्या आहेत त्या 3 पिढ्या प्रेतपिंडामध्ये मिक्स होतात आणि चौथे जे आहेत हे जे आहे ते खापरपण जनार्दन म्हणलं तर तुम्ही जनार्दन जे आहेत ते इथून कट झाले म्हणजे आता त्यांना मोक्ष प्रदान झाला असं आपल्याला शास्त्र सांगतं. पण असं हे सपिंडीचं शास्त्र आपल्याला असं सांगतं की आपल्या कुलातला गेलेला मनुष्य परत तो आपल्याच कुलामध्ये परत येतो. म्हणजे हे जनार्दन जे आहे ते परत आपल्याच कुलामध्ये जन्म घ्यायला तयार झाले आत्ता. म्हणजे इकडचा एक जेव्हा जाईल तेव्हा तिकडचा एक येईल. म्हणजे हा पूर्ण जो काळ आहे तो 60 वर्षाचा काळ आहे. 60 वर्षातला एक पिढी इथं जातं आणि पूर्ण रिपीट इथं येतं. म्हणून बघा आपल्याकडे नातूला किंवा पंटूला आजोबांचं नाव, जन्मनाव देण्याची आपल्याकडे पद्धती आहे, ती ह्याच्यात ना चालली. तर हा असं आपण मांडतो. कारण की काही सवयी असतात, काही लक्षणं असतात, काही आपल्याला दिसून येतात त्यांच्यामध्ये की बाबा आजोबा असंच वागत होते, पंजोबा असंच करत होते. तर ते खून असतात काही, त्यांना ते त्याचा काही स्मृती नाही आहे. हां, पण हे या दृष्टिकोनातनं आधिदैविक दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातनं हा सगळा भाग वेगळा आहे. म्हणजे ज्याची इच्छा मरताना जी राहिलेली आहे, जी वासना राहिलेली आहे त्या वासनेने त्याचा पुढचा जन्म मिळतो असं आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या बघावं लागतं. कारण की कोणाच्या कशा वासना आहेत, कोणाचे कसे कर्म आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून गरुड पुराणामध्ये ब्रह्मदेवाच्या त्यांनी सांगितलं की लोकांना असं वाटतं की मी पाप करतोय, कोणी मला बघत नाही आहे, मी पुण्य करतोय, मला कोणी बघत नाही आहे. पण ब्रह्मदेवाचे 2 पुत्र आहेत, एक श्रवण आणि एक श्रावणी म्हणून आहे. तर ते प्रत्येक वेळेस आपल्यासोबत असतात, प्रत्येक वेळेस. म्हणजे आपण काय करतोय याचा सगळा हिशोब ते चित्रगुप्ताला देतात. आणि चित्रगुप्ताने त्या श्रवणाला विचारलं, हे गरुड पुराणात आहे सगळं, श्रवणाला विचारलं किंवा ह्याने काय काय केलं आहे, तर तो सगळा इत्थंभूत जीवनापासून जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळं सांगतो चित्रगुप्ताला. श्रवण आणि श्रावणी, श्रवण हे पुरुषांसाठी आहे आणि श्रावणी ही स्त्रियांसाठी आहे. ती सगळं कर्म सगळं सांगतं आपलं तिथं. आणि मग त्या ह्याच्याप्रमाणे आपला पुढचा जन्म आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ठरतात असंही त्याच्यामध्ये आहे. म्हणून गरुड पुराणाचे शेवटचे 2 अध्याय नुसतं नामजपावरती, नुसतं नामजप म्हणजे काय आयुष्यात
आल्यानंतर मनुष्यजन्म कशासाठी मिळाला हे पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे. तिथून सुरुवात आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये जेव्हा गर्भात बाळ असतो म्हणजे गर्भात जेव्हा जीव असतो तेव्हा तो त्या सगळ्या त्रासाने युक्त झालेला असतो आणि त्रासलेला असतो. तर तो म्हणतो की भगवंता आता मला याच्यापासून सुटावं, कारण की मी मागचे जन्म वाया घालवले, मनुष्य जन्म मी वाया घालवले, तर आता मी या पाशातनं मला सोडव, म्हणून मी आता ह्याच्या पुढे मी तुझं म्हणजे पापकर्म करणार नाही, चांगले कर्म करेल आणि तुझं नाव निश्चितपणे घेईल. त्याच्यासाठी तो या गर्भात राहून तो भगवंताला तिथूनच प्रार्थना करत असतो. पण जेव्हा तो गर्भातनं बाहेर येतो तेव्हा या मायेचा छाप पडून त्याला ते सगळ्याच गोष्टीचं विसर पडतो. म्हणून माणसाने नेमकं काय केलं पाहिजे हे सगळं गीतेत सांगितलेलं आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थित. शास्त्राने सगळ्या गोष्टीची सांगड घालून ठेवलेली की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तस्मात शास्त्रम प्रमाण देऊन ठेवलं कार्य आणि अकार्य, कार्य व्यवस्थित.